शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणविदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं दद्यात् सत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेषामहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थस्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती द्वादशासी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथुशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्न ते भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रदेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोकगमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24व्या अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26.
चंडवेग धावला लढाईशी, सत्ताविषयी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला 2 अध्याय पाहायचे आहेत. 4थ्या स्कंदातील 15वा अध्याय आणि 16वा अध्याय. मागच्या 14व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की त्या वेणाचं जे प्रेत होतं, जे त्या तेलामध्ये ठेवलं होतं, कोणी भागवतकार म्हणतात 40 दिवस ठेवलं होतं. तर तसं काही इथे किती दिवस ठेवलं हे काही तसं दिलेलं नाही. दुसऱ्या भागवतामध्ये असू शकतं, पण ते त्याच्या आईने म्हणजे सुनीता मातेने ते प्रेत तसंच ठेवलं. आणि पुढे जेव्हा सगळे मंत्रीगण आणि ऋषीमुनी आले तेव्हा त्यांनी त्या प्रेताचं मंथन केलं, मांडीचं मंथन केलं. आणि त्यापासून एक काळा पुरुष, काककृष्णो अतिरस्व स्वांगो रस्वबाहुर महाहनुः रस्वपाणिन् नासाग्रो रक्ताक्ष ताम्रमूर्धज. म्हणजे सगळा काळ्या वर्णाचा, त्याचे सगळे अंग सगळे लहान होते, हातपाय अगदी लहान होते, जबडे मात्र फार मोठे होते. हे सगळं आपण पाहिलं. आणि असा तो पुरुष बाहेर पडला. आणि आता मी काय करू, किम करोमीति, असं तो विचारत होता. तेव्हा त्याला सगळ्यांनी सांगितलं निषादस्ततो अभवत. त्यामध्ये निषिद म्हणजे बस, की तू आता काही करू नकोस, पण एका ठिकाणी बस, असं त्याला सांगितलं. त्याप्रमाणे तो या वेणाच्या अंगामध्ये असणाऱ्या ज्या वाईट प्रवृत्ती होत्या त्या सर्व आपल्याकडे आकर्षण करून त्यांनी वेणाला शुद्धच बनवलं. एका दृष्टीने वेण हा तसा मेलेला होता, पण त्याला शुद्ध बनवलं. कारण आता त्याच्यापासून पुन्हा मंथन करून पृथ्वीराजा आणि अर्चीदेवी यांचं प्रागट्यकरण व्हायचं होतं. तसं त्या ठिकाणी इथे झालेलं आहे. जसं एखादा दगड जो असतो मोठा, त्या दगडामधून मूर्तिकार जो आहे तो अनावश्यक भाग त्यातला काढून टाकतो आणि त्यामधून एखाद्या देवतेचं सुंदर रूप जे आहे ते आपल्या दृष्टोत्पत्तीस येतं. एक सुंदर कृष्ण असेल, राम असेल, मारुती असेल, तर हे रूप आपल्याला समोर येतं. जसं आमच्या अच्युताश्रम स्वामींच्या मठामध्ये निर्गुण मठ त्याला म्हणतात. निर्गुण म्हणजे आता तिथे काहीच नसायला पाहिजे असा तो मठ आहे. निर्गुण मठ आजही त्याला म्हणतात. पण स्वामीने विचार केला की निर्गुण मठ जरी असला तरी त्यामध्ये सगुणाची भक्ती केल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून या ठिकाणी काहीतरी सगुणाचं रूप पाहिजे. म्हणून एक मोठा दगड आणवला आणि स्वामींनी आपल्या नखाने कोरून कोरून त्यामध्ये सुंदर असं मारुतीचं शिल्प तयार केलं. आज त्या ठिकाणी त्या मारुतीची स्थापना झाली आहे. आणि त्याच्या पुढे अच्युताश्रम स्वामींनी समाधी घेतली. त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे, मुखवटा आहे, समाधी आहे. त्या अच्युताश्रम स्वामींची 200वी पुण्यतिथी आता श्रावण शुद्ध द्वादशी पुढच्या महिन्यातली, कारण आता हा अधिक महिना असल्यामुळे पुढच्या महिन्यातली श्रावण शुद्ध द्वादशी, अन्यथा या रविवारी येणारी जी द्वादशी आहे त्या दिवशी, असे त्यांची 200वी पुण्यतिथी आहे. म्हणजे या दगडाचा अनावश्यक भाग काढून घेतल्यानंतर ते भगवंताचं रूप जे आहे ते त्या ठिकाणी दिसायला लागलं. हे जसं झालं तसं या वेणाच्या ठिकाणी अनावश्यक भाग जो होता तो या निषिद हा जो आहे, निषाद जो आहे, त्याच्या रूपाने सगळा अनावश्यक भाग बाहेर निघून गेला. आणि आता जे उरलं ते आता शुद्ध विमळ असं ते रूप त्या शरीरामध्ये होतं. पण त्याला आता प्रगट करायचं होतं. आणि म्हणून मैत्रेय ऋषी विदुरांना सांगत आहेत. मैत्रेय उवाच अथ तस्य पुनर्विप्रैर पुत्रस्य महीपते हे बाहुभ्यां मध्यमानाभ्यां मिथुनं संपद्यता. तेव्हा ब्राह्मणाने तो पुत्रहीन राजा वेणाच्या बाहूचे मंथन केले. आणि मंथन केल्यानंतर त्यातून एक दिव्य पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न झाली. ब्रह्मवादी ऋषींनी ती जोडी उत्पन्न झालेली पाहून सगळ्यांनी ते दर्शन घेतलं आणि सर्वांना खूप आनंद झाला. आणि हे भगवंताचेच अंश आहेत असं त्यांनी जाणलं. आणि त्यामुळे दोघेही खूप प्रसन्न झाले. जसं
महाभारतामध्ये द्रौपदी जी आहे तीसुद्धा अशाच प्रकारे उत्पन्न झालेली आहे. दृष्टद्युम्न आणि द्रौपदी हे दोघे यज्ञामधून निर्माण झालेले आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी या बाहूंचं मंथन केल्याबरोबर त्यामधून स्त्री आणि पुरुष अशी जोडी उत्पन्न झाली. तेव्हा तेथे उपस्थित असलेले ऋषी जे म्हणत होते, एषः विष्णुर्भगवतः कला भुवनपालिनी इयं च लक्ष्म्याः संभूतिः पुरुषस्यान पायिनी, की हा पुरुष जो आहे तो विष्णूच्या विश्वपालक कलेपासून प्रगट झाला आहे. आता इथे विष्णू याचा अर्थ महाविष्णू. महाविष्णू म्हटल्यानंतर त्यांच्या खालचे अवतार म्हटलं तर विष्णू, ब्रह्मा आणि महेश. त्या विष्णूचं पूर्ण कर्तव्य काय की हे सगळ्यांची निर्मिती करणं, त्यांचं पालन करणं आणि शेवटी त्यांचा संहार करणं. पण ही तिन्ही कामं त्यांनी या 3 देवतांना वाटून दिली. त्याप्रमाणे त्या कलेपासून, कारण विश्वपालन हे त्याचं ब्रीज असल्यामुळे त्यापासून, त्या विश्वपालनाच्या गुणापासून प्रगट झालेला हा पुरुष अवतार हा भगवंताचाच अंश अवतार आहे, कला अवतार आहे. म्हणून कला भुवन पालिनी. आणि ही जी स्त्री आहे ती स्त्री म्हणजे इयं च लक्ष्म्याः संभूती, म्हणजे ही साक्षात लक्ष्मी आहे. महाविष्णू आणि लक्ष्मी, लक्ष्मी आणि व्यंकटेश ही जी जोडी आहे ती अनेक काळापासून, अनेक कल्पापासून, अनेक मन्वंतरापासून ही जोडी मात्र कायम आहे. तिची नावं बदलली असतील, कुठे भगवान शंकर आणि पार्वती म्हणत असतील, अशी वेगवेगळी नावं जरी त्यांची असली तरी तीच जोडी तशी कायम आहे. त्यापैकी जो पुरुष आहे, अत्र तु प्रथमो राज्ञां पुमान प्रथिता यशः, जो पुरुष आहे ज्याने सुयशाचा विस्तार केला, स्वतःच्या यशाचा पराक्रमाचा विस्तार केला, त्याला पृथू हे नाम प्राप्त झालं. पृथुर्नाम महाराजो, पृथू नावाचा सम्राट हा होईल आणि राजांमध्ये सर्वप्रथम हा आदिराजा असणार आहे. म्हणजे आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माप्रमाणे आदिराजा कोण आहे असं जर विचारलं तर तो राजा पृथू आहे. या पृथ्वीची उत्पत्ती या ठिकाणी वेनाच्या त्या प्रेतापासून बाहूचं मंथन केल्यानंतर झालेली आहे. आणि ती जी देवी होती इयं च लक्ष्म्याः संभूतिः, ती देवी जी आहे ती अनेक गुण आणि अलंकारांनी विभूषित असलेली जी देवी आहे ती स्वतः या पृथूला, म्हणजे या विष्णूला ती आता पती म्हणून स्वीकारेल आणि तिचं नाव अर्ची असेल असं ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणत आहेत. तर पृथ्वीच्या रूपाने साक्षात भगवंताचा अंश असणारा राजा या ठिकाणी आता पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी त्याने अवतार घेतला आहे आणि अर्चीच्या रूपाने तीच लक्ष्मी पुन्हा या ठिकाणी अवतार घेतलेली आहे, प्रगट झालेली आहे. आता या दोघांपासून मग पुढे त्यांचं जे कार्य आहे ते आता या 2 अध्यायामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मैत्रेय ऋषी त्या ठिकाणी सांगतात, प्रशंसन्ति स्म तं विप्रा. प्रशंसन्ति म्हणजे ते आता प्रशंसा करू लागले. स्म शब्द या ठिकाणी आले. स्म म्हणजे भूतकाळ झाला, की ते आता प्रशंसा करू लागले, म्हणजे भूतकाळात गेलं. आणि मग ते म्हणतात श्रेष्ठ गंधर्व जे आहेत ते त्या ठिकाणी गायन करू लागले. सिद्ध, चारण हे जे आहेत ते त्या ठिकाणी भगवंताची स्तुती, राजाची जशी स्तुती करतात तसं त्याप्रमाणे सिद्ध जे आहेत ते त्या ठिकाणी पुष्पवर्षाव करू लागले. अप्सरा या आनंदाने नाचू लागल्या. आता जेव्हा अशा प्रकारचा नाच आणि आनंद असतो तेव्हा त्यामध्ये वाद्यांचा सुद्धा गजर झालाच पाहिजे. शंख तूर्य मृदंगाद्या ने दुंदुभिर भयो दिवी तत्र सर्व उपजागमुर देवर्षीणा पितृनाम गणः. म्हणजे देव, ऋषी आणि पितर तिन्ही गोष्टी. देव स्वर्गामध्ये राहणारे, पितर जे होऊन गेलेले आहेत ते पितर जे आहेत ते, आणि जे ऋषी आहेत ते, यांचा गण म्हणजे यांचा समुदाय जो आहे ते सगळं त्या ठिकाणी आले. कारण आता त्यांनासुद्धा या पृथू आणि अर्ची देवतेचं दर्शन घ्यायचं होतं. आणि मग म्हणतात की या ब्राह्मणांनी, त्या देवतांनी, त्या ऋषींनी तिथे येऊन या दोघांच्याकडे जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, ब्रह्मदेव आहेत त्या ठिकाणी, इतर देव आहेत, देवेश्वर आहेत. त्यांनी पाहिलं की हा वेनकुमार, इथे शब्द दिला वैनस्य. वेन म्हणजे वेन राजा आणि वैन्य म्हणजे वेनाचा पुत्र असा हा पृथ्वीराजा. वैन्यस्य दक्षिणे हस्ते दृष्ट्वा चिन्हम गदाभृतः. त्याच्या दक्षिण हातामध्ये, दक्षिण म्हणजे उजव्या हातामध्ये भगवान विष्णूंच्या हस्तरेषा आहेत. आणि त्याचप्रमाणे
पादयोर अरविंदंच तम वै मने हरे हे कलाम. भगवंताच्या चरणकमलावर तळपायावर जी चिन्ह असतात ते चिन्ह, तसेच चिन्ह या पृथ्वीराजाच्या तळपायावर सुद्धा होती. कोणती चिन्ह होती? ते कमळाचं चिन्ह होतं आणि म्हणतात ते अप्रतिहत. यस्या अप्रतिहत चक्रवंशः. म्हणजे भगवंताच्या हातामध्ये जसं सुदर्शन चक्र असतं तसं पूर्ण चक्र त्यांच्या तळपायावर होतं आणि त्यामुळून ते समजले सपरमेष्ठिनः. म्हणजे हे पृथ्वीराजा जे आहेत ते साक्षात भगवंताचेच अंश आहेत असं त्या ठिकाणी ऋषीमुनींनी सांगितलं. आता वेदवत्ते जेवढे ब्राह्मण होते त्या ठिकाणचे, त्यांनी आता विचार केला, आता वेन राजा गेला आहे, त्याच्याच प्रेतापासून निर्माण झालेले हे जे पृथ्वी आहेत आणि अर्ची आहेत, या दोघांना आता राज्याभिषेक केला पाहिजे. म्हणून ब्राह्मणांनी त्या पृथ्वीच्या अभिषेकाची तयारी सुरू केली. सगळीकडून अभिषेकाचं साहित्य आणलेलं आहे. आता अभिषेकासाठी साहित्य, आपण जसं एखादा यज्ञ करायचं म्हणजे सगळ्या साहित्याची जमवाजमव करतो, त्यावेळेस त्यांचं साहित्य काय होतं आणि कोणी कोणी त्यांच्या त्या राज्याभिषेकाच्या तयारीमध्ये सहभाग घेतला ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. सरित समुद्रा गिरयो नागा गावहा खगा मृगाः देव क्षतिः सर्वभूतानि समाजन्नुर उरुपायनम. नद्या, समुद्र, पर्वत, नाग, गायी, पशु, पक्षी, स्वर्ग, पृथ्वी आणि सर्व प्राणी त्यांना काही ना काही देण्यासाठी त्या ठिकाणी आले. जसं एखाद्या लग्नामध्ये आपण जातो तेव्हा जाताना आपण काहीतरी त्यांना देण्यासाठी म्हणून काही घेऊन जातो, काही वस्तू घेऊन जातो. आता जो नवरा आहे त्याच्या हातामध्ये एक वस्तू असते, तो त्या नवरदेवाला ती वस्तू भेट म्हणून देतो. बरोबर आपली बायको असेल तर ती त्या नवीन विवाहित जी मुलगी आहे तर तिलासुद्धा भेट देतात. त्याप्रमाणे या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आणि या पृथ्वी आणि अर्ची यांना काही गोष्टी भेट म्हणून देत आहेत. आता ती जी आहे त्याची पूर्ण यादी या ठिकाणी 7-8 श्लोकांमध्ये केलेली आहे. तस्मै जहार धनदो हेमं वीरवरासनं वरुणस्थलिलस्रावमात पत्रम शशिप्रभम. एकेकाचं ते नाव देतात. आता कुबेर, धनद म्हणजे कुबेर, मागच्याच अध्यायामध्ये आपण पाहिलं. धनद म्हणजे धनम ददाती इति धनदा, म्हणजे कुबेर. त्या कुबेराने सुवर्णाचं सिंहासन दिलेलं आहे राजासाठी. वरुणराजा जो आहे, वरुणराजाने चंद्रासारखं प्रकाशमान, चंद्राचं जसं शीतल प्रकाश आहे तसा प्रकाश स्वतःहून त्यामधून येईल अशा प्रकारचा प्रकाशमान, असं की ज्यातून नेहमी पाण्याचे तुषार उडत आहेत. म्हणजे राजाला बसल्यानंतरसुद्धा एकदम छान थंड वाटावं असं. लग्नामध्ये गेलं तर आपण आजकाल पाहतो रिसेप्शनच्या वेळेस तिथे एक पंखा असतो, खाली पाणी असतं, पाण्यामध्ये काही म्हणजे सुगंधित असं द्रव्य टाकलेलं असतं आणि तो सुगंध सगळीकडे पसरत असतो. असं त्यांनी वरुणाने दिलेलं आहे. नंतर वायुदेवतेने काय दिलं तर वायुदेवतेने 2 चवऱ्या दिलेल्या आहेत. रामाच्या आरतीमध्ये आपण म्हणतो भरत शत्रुघ्न दोघे चामरवारीचे, ते चामर ते ढाळतात कोण? भरत आणि शत्रुघ्न. तसं या वायूने या ठिकाणी 2 चवऱ्या दिल्या आहे. वायुश्च बाल व्यजने, व्यजन म्हणजे पंखा. धर्म कीर्तिमयीम सृजम, धर्मदेवतेने कीर्तिमय अशी माळ त्यांना दिली. इंद्र जो आहे, इंद्र खरं म्हणजे देवतांचा राजा आहे. आता इतर देवता आणि राजा याच्यामध्ये काय फरक असतो तर राजाच्या ठिकाणी त्याचा टोप असतो, मुकुट असतो, म्हणून इंद्राने मनोहर असा मुकुट त्या ठिकाणी दिला. यम जो आहे तो मनुष्याला, जीवाला त्याच्या पापकृत्य जर असेल त्याच्यासाठी दंड देण्यासाठी यमाचं काम आहे. म्हणून यमाने या ठिकाणी दमन करणारा असा दंड पृथ्वीराजाला दिलेला आहे. जो चांगला वागेल, जो धर्माप्रमाणे वागेल त्याचं रक्षण करणं आणि अधर्माचं जे आहे कार्य जे आहे असं कोणाचं असेल तर त्याला दंड करणं, यासाठी हा दंड यमदेवतेने या पृथ्वीराजाला दिलेला आहे. ब्रह्मदेवाने वेदमय कवच दिलं, सरस्वतीने सुंदर हार दिला, विष्णूने, भगवान विष्णूने सगळ्यात आवडतं त्यांच्या ठिकाणी काय असेल तर ते सुदर्शन चक्र. आपण त्या सिरियलमध्ये आपण सुद्धा पाहिलं, भगवान श्रीकृष्ण आपण जे पाहतो ते एरवी त्यांच्याकडे ते सुदर्शन चक्र दिसत नाही, पण त्याचा जेव्हा उपयोग करायचा त्यावेळेस ते फक्त करंगळी जरी त्याने वर केली तरी त्यामध्ये ते चक्र येऊन स्थित होतं आणि देवाच्या इच्छेने ते चक्र पुन्हा
ते उडायला लागतं आणि समोर ज्याचा वध करायचा त्याचा वध करतं. म्हणून असं चक्र जे आहे ते विष्णूंनी या ठिकाणी दिलेलं आहे. आता लक्ष्मी जी आहे, तर लक्ष्मी कशी आहे? तिची संपत्ती आहे. आणि संपत्ती कशी? संपत्ती दुपारची सावली. जशी दुपारची सावली असते ती हळूहळू कमी होते, जास्त होते, ही जसं होतं तशी खरी लक्ष्मी असते. पण ही लक्ष्मी जी आहे तिने स्थिर अशी संपत्ती या दोघांना दिलेली आहे. आता रुद्र आणि त्यांची पत्नी म्हणजे पार्वती माता, आता दोघांनी पण त्या ठिकाणी प्रेझेंट आणलेलं आहे. रुद्राने काय दिलं तर 10 चंद्राकार चिन्ह असणारी एक तलवार दिली आणि ती तलवार ज्ञानासह आहे. त्यावर 10 चंद्राचे चिन्ह होते. आणि पार्वती मातेने आता माझ्या पतीने 10 चंद्र असणारी तलवार जर दिली असेल तर मी त्याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी जास्त दिलं पाहिजे, म्हणून पार्वती मातेने 100 चंद्राकार चिन्हांची ढाल दिली. ढाल आणि तलवार असे दिले. आता चंद्र जो आहे तर चंद्राने काय दिलं तर अमृतमय घोडे दिले. चंद्राने अमृतमय घोडे दिले. विश्वकर्मा जो आहे, आता विश्वकर्म्याने आपण पाहतो जी द्वारका नगरी जी वसवली त्या समुद्रामध्ये तीसुद्धा विश्वकर्म्याने रचलेली आहे. तसं विश्वकर्माने या ठिकाणी सुंदर असा रथ दिलेला आहे. अर्जुनासाठी, भगवान श्रीकृष्णासाठी तो रथसुद्धा होता. आणि जेव्हा कृष्ण निजधामाला जातात तेव्हा तो रथ भगवान श्रीकृष्णांच्या पाहता पाहता त्या ठिकाणी तो पुन्हा गुप्त झाला किंवा भस्मसात झालेला आहे. असा सुंदर रथ त्या ठिकाणी होता आणि तो रथ दिला. त्यानंतर एक बोकड आणि बैल यांचे जे शिंग असतात ते काही विशिष्ट प्रकारचे शिंग असतात. ते कधीही वाकणार नाही, तुटणार नाही अशा प्रकारचे. आणि त्यापासून निर्माण झालेलं धनुष्य जे आहे ते सुद्धा या ठिकाणी अग्नीने आणून दिलेलं आहे. आता अग्नीने का दिलं? पंचभौतिक शरीर आहे. अग्नीला जेव्हा अर्पण होतं तेव्हा फक्त अस्थी उरतात. त्या अस्थीमध्ये हे जे बोकड आणि बैल यांचं शिंग आहे ते उरलं. त्यापासून बनवलेलं धनुष्य दिलं. सूर्याने काय दिलं असेल तर तेजोमय बाण. आता सूर्य आणि बाण यांचा संबंध काय? सूर्याचे किरण आहेत. आता सूर्यकिरण जे आहेत तर पृथ्वीपासून सूर्य हा जवळपास 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे. आणि एवढं असूनही सूर्यापासून निघालेले किरण जे आहेत ते या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आजचं विज्ञान सांगतं की फक्त 8 मिनटं आणि 20 सेकंद लागतात. मग त्या बाणाचा एवढा वेग आहे. म्हणून सूर्याने या ठिकाणी या पृथ्वीराजाला तेजोमय बाण दिले. आणि पृथ्वी मातेने काय दिलं असेल तर पायात घालताच अपेक्षित ठिकाणी पोचणाऱ्या योगमय पादुका दिल्या. श्री गुरुचरित्रामध्ये 2रा अध्याय हा पूर्णपणे छानपैकी वाचण्यासारखा आहे. दीपक नावाच्या शिष्याने जेव्हा तो काशीमध्ये जायला निघाला तेव्हा गुरुमातेने त्यांना सांगितलं होतं की तू माझ्यासाठी काय काय आण. गुरुसुद्धा सांगतात की त्या यात्रेनंतर माझ्यासाठी काय आण. त्या मातेने सांगितलं त्या दीपकांना की ज्या अशा मला पादुका आणून दे की ज्या पादुका पायात घातल्यानंतर मनाप्रमाणे त्या मला कुठेही घेऊन जातील. माझ्या मनात येईल त्या ठिकाणी त्या इच्छित स्थळी मला घेऊन जातील. त्यामध्ये अजून एक गोष्ट त्या दीपकांना त्या गुरुमातेने सांगितली की मला अशी गोष्ट आणून दिली की ज्यामध्ये गरम वस्तू गरम राहतील, थंड वस्तू थंड राहतील. म्हणजे आजच्या भाषेमध्ये फ्रीजसारखं. तर अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्या 2ऱ्या अध्यायामध्ये श्री गुरुचरित्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे दीपकाने काशी क्षेत्राची पूर्ण परिक्रमा केली. आणि आता या वस्तू आणायच्या कशा हे सुद्धा त्या दीपकाला माहीत नव्हतं. प्रत्यक्ष भगवंत प्रसन्न झाल्यावर या गोष्टी मागून घेतल्या आणि त्यांनी आणून आपल्या गुरुमाता आणि गुरुदेवांना त्या अर्पण केल्या आहेत. तसं या ठिकाणी अशा पादुका, योगमय पादुका ज्या आहेत त्या पादुका पृथ्वी मातेने या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता आकाशाने कोमेजणारी फुलांची माळ दिली. फुलांची माळ ज्याला आपण निर्माल्य म्हणतो ते निर्माल्य दुसऱ्या दिवशी कोमेजून जातं पण कधीच कोमेजणार नाही अशी माळ दिली. आकाशात विहार करणाऱ्या सिद्ध आणि गंधर्वांनी नाच गाणे त्या ठिकाणी प्रस्तुत केले आणि त्यांनी या देवतेला, या पृथ्वीराजाला अंतर्धान पावण्याची शक्ती जी आहे ती शक्ती प्रदान केली. ऋषींनी आपले आशीर्वाद दिले. समुद्राने आपल्यापासून निर्माण झालेला शंख
आपण पाहतो शंखदेव पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय हे सगळे जे शंख महाभारतामध्ये आणि भगवद्गीतेमध्ये दिले ते सगळे समुद्राच्या तळाशी असतात. ते समुद्राने आपल्यातून उत्पन्न झाला असा शंख दिला. आणि 7 समुद्र नद्या यासाठी याने काय दिलं असेल तर या पृथ्वीराजासाठी निष्कंटक असा मार्ग तयार केला आणि तो भेट म्हणून दिला. आमचे सत्यसाईबाबा सत्यनारायण राजे त्यांचे मूळ नाव जे आहे पुट्टपर्ती या ठिकाणी त्यांची समाधी आहे. खूप मोठं कार्य त्यांचं आहे. हे जेव्हा त्या पुट्टपर्ती प्रशांती निलयम या ठिकाणी जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्या ठिकाणी तिथलं ते सगळं दृश्य पाहिलं. त्या ठिकाणी अनेक सखोल उंच असे खड्डे होते, काही काही छोट्या टेकड्या होत्या. असा तो सगळा भाग खडकाळ असा भाग होता. आणि त्या ठिकाणीच आता हे आपली वास्तू जी आहे ती निर्माण करण्याचं त्याने ठरवलं, मनात आलं, भगवंताचे आदेश झाले. त्याप्रमाणे भगवान श्री सत्यसाईबाबांनी त्या ठिकाणी आपला दोन्ही हात नुसते फिरवले आणि ते हात फिरवल्याबरोबर भगवंताच्या कृपेने ती सगळी जमीन जी आहे ती समतोल झाली. तर हे जसं झालं तसं या ठिकाणी पृथ्वीने निष्कंटक असा मार्ग त्यांच्यासाठी भेट म्हणून दिलेला आहे. सूत मागध आणि बंदीजन जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले आता त्या भगवंताची स्तुती करण्यासाठी. तेव्हा त्यांची स्तुती करण्याचा हेतू आता समोर सगळेजण उभे आहेत, पेटी तबला आहे, सगळं आहे की म्हणजे आपल्याला जसं लक्षात येतं आता एखादं चांगलं गाणं त्या ठिकाणी होईल तसं पृथ्वीराजाने ओळखलं की आता ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आहेत तेव्हा ते आता आपली स्तुती करतील. आणि त्यामुळे आपली स्तुती त्यांना मान्य नव्हती कारण ते स्वतः आपल्या बोलण्याने ते व्यक्त करतात की माझी स्तुती करू नका. आता माझी स्तुती करू नका असं म्हणणारे फार कमी लोक असतात. पृथुर उवाच पृथू काय म्हणतात, हे सूतजी मागध आणि बंदीजन हो, अजून लोकात माझे गुण प्रगट झालेले नाहीत. म्हणजे असं आहे की एखादा प्रदेशाध्यक्ष झाला की झाल्याबरोबर त्याच्या ठिकाणी इतकी गर्दी होती त्यांना काही ना काही प्रेझेंट देण्याची, त्यांना भेटण्याची, हस्तांदोलन करण्याची की ज्या ठिकाणी म्हणजे मी होतो आणि माझं तुमच्याशी जास्त प्रेम आहे आणि जवळीक आहे हे दाखवण्यासाठी जशी धडपड करतात तसं या ठिकाणी पृथ्वी जे आहेत ते सगळ्या लोकांना सांगत आहेत की अजून माझ्या ठिकाणचे गुणसुद्धा प्रगट झाले नाही आणि तरी पण तुम्ही माझी प्रशंसा करत आहात. जे सज्जन असतात त्यांना या गोष्टी खटकतात आणि ते लगेच म्हणतात की माझे असे कोणते गुण मी प्रगट केले की ज्याची तुम्ही मला प्रशंसा करत आहात. भो हो सूत हे मागध सौम्य बंधीर लोको अधुना स्पष्ट गुणस्य मे स्यात. अधुना म्हणजे आत्तापर्यंत माझे कोणतेही गुण प्रगट झाले नाही. किम आश्रयो मे स्तव एष योज्यताम. माझे कोणतेच गुण प्रगट झाले नाही. मग ते किम आश्रयो कशाच्या आश्रयावर तुम्ही या सगळ्या माझ्या स्तुती करत आहात. त्यापेक्षा तुम्ही एखाद्या चांगल्या महात्म्याची स्तुती करा, भगवंताची स्तुती करा असं पृथ्वीराजा स्वतःहून त्या ठिकाणी सांगत आहे. तस्मात् परोक्षे अस्मत् उपसृतान्यदः करिष्यथ स्तोत्रम अपिच्च उवाच. ते म्हणतात भविष्यकाळामध्ये करिष्यथ भविष्यकाळामध्ये तुम्ही माझी स्तुती करा जेव्हा माझे गुण प्रगट होतील तेव्हा. पण आता तुमच्याकडनं ही स्तुती ऐकणं हे बरोबर नाही. कारण जे सज्जन लोक आहेत, शिष्ट लोक आहेत ते पवित्र कीर्ती भगवंताच्या गुणानुवादाशिवाय दुसऱ्या कशाची स्तुती करत नाहीत. समर्थसुद्धा म्हणतात मना मानवाची नको कीर्ती तुरे. म्हणजे माणसाची कीर्ती करण्यापेक्षा भगवंताची कीर्ती करावी. उर्दू भाषेमध्ये त्याला इबादत म्हणतात. इबादत म्हणजे भगवंताची स्तुती. आणि माणसाची स्तुती असेल तर ते खुशमस्करी किंवा खुशीने आपण समोरच्या माणसाची साधी स्तुती करतो आणि विनाकारण त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो. पण ही स्तुती यांना मान्य नव्हती. म्हणून ते म्हणतात की तुम्ही अशी स्तुती करू नका. पण भविष्यामध्ये माझ्याकडून जेव्हा चांगले गुण प्रगट होतील तेव्हा मात्र स्तुती करा, ती मला चालेल. कारण काही न करता जी माझी स्तुती केली तर अशा स्तुतीमुळे माणसाची फसवणूक होऊ शकते. उगीचच माझी स्तुती लोक करत गेले तर असं वाटतं की आता आपण खूप मोठे झालो आणि त्यामध्ये एक प्रकारचा अहंकार आणि गर्व येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे ज्याप्रमाणे लज्जावान पुरुष आपल्या एखाद्या निंद्य पराक्रमाची चर्चा होणे वाईट समजतात. लज्जावान उदार पुरुष म्हणजे चांगला माणूस जो आहे त्याला एखादं जरी कृत्य आपल्याकडून वाईट घडलं
आणि त्याची चर्चा जर सगळ्या लोकांमध्ये होत गेली तर त्याला त्याबद्दलचं खूप वाईट वाटतं. त्याचप्रमाणे लोकविख्यात पुरुष म्हणजे ज्यांना सगळीकडे मान्यता प्राप्त झाली आहे ते पुरुषसुद्धा स्वतःच्या स्तुतीला निंदा समजतात. तुल्य निंदा स्तुतिर्मौनम असे गुण जे आहेत ते भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत की निंदा आणि स्तुती, त्यामुळे या दोन्हींच्याकडे जे स्थितप्रज्ञ आहेत ते एकाच भावनेने पाहतात. निंदा केली म्हणून त्याबद्दलचा राग नाही आणि स्तुती केली म्हणून त्याबद्दलचा आनंदसुद्धा नाही. असं समदर्शी एकाच प्रकारे दोन्ही गोष्टींकडे पाहणारे महात्मा वेगळे असतात. आणि मग म्हणतात, सध्या तर आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्मांच्या योगाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालो नाही. वयं त्वयि विदिता लोके सुताद्याभि वरिमभिः कर्मभिः कथमात्मानं गोपयिष्याम बालवत. पण लहान मुलांना सांगून तुम्ही आता माझी स्तुती करा, म्हणजे लहान मुलं लगेच जसे स्तुती करायला लागतात तसं मात्र मी करणार नाही. त्यामुळे तुम्ही माझी स्तुती करू नका. स्तुती करण्यासारखं एकही काम माझ्याकडून झालेलं नाही, असं विनम्रपणे या ठिकाणी पृथ्वीराजा त्या सगळ्या जमलेल्या लोकांना, त्या मुनींना, ऋषींना सगळे सांगत आहेत. आणि असं म्हणत म्हणत या ठिकाणी हा 26 श्लोक असणारा हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो आहे. आज पुन्हा दुसरा अध्याय पाहायचा आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन राम नाम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. या ठिकाणी 15वा अध्याय समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे पृथुचरिते 15ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.